नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना बॅक हुकच्या ब्लाउजची कटिंग बघणार आहोत. मागच्या हुकांच्या ब्लाउजची आपण कटिंग बघणार आहोत. मागच्या हुकांचं जेव्हा ब्लाउज आपण कट करतो ना तेव्हा आपल्याला काही थोडेसे गळ्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे बदल करावे लागतात. तर ते आज आपण बघणार आहोत. पण तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, जेव्हा आपण नॉर्मल ब्लाउजची कटिंग करतो त्यावेळेस आपण ना सगळ्यात पहिले पाठीमागच्या भागाची आपण कटिंग करून घेतो. पण इथे ना मी पुढच्या भागाची आपल्याला सगळ्यात पहिले कटिंग करून घ्यायची आहे. जेव्हा आपण मागच्या हुकाचा ब्लाउज कट करतो तेव्हा आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करून घ्यायची, कारण आपल्याला पुढचा भाग हा जॉईंट पाहिजे असतो. आणि जर पाठीमागची पहिले कटिंग केली आणि आपल्याला पुढे जर कपडा नाही उरला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आपल्याला पहिले पुढच्याच भागाची आपल्याला पहिले कटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे मागच्या भागाची कटिंग आपण त्या ओपन साईडने सुद्धा करू शकतो. ठीक आहे. आता मी इथं बघा पुढच्या ब्लाउज उंची घेत टाकली आहे. इथं तर उंची 14.5 आहे. त्याच्यामध्ये 2 इंच मी प्लस केला आहे. पुढच्या भागात आपण 2 इंच एक्स्ट्रा घेत असतो. त्यानंतर इथं शोल्डर टाकून घेतला आहे. शोल्डर मी इथं 5.5 वर घेतला आहे. त्यानंतर 2.25 वर इथं मी गळा घेतला आहे. 40 साईजचं ब्लाउज आहे. तर इथं 6.5 वर मी मुंडा घेत आहे. त्यानंतर इथं आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. 40चा चौथा भाग 10 आणि त्यामध्ये 2 इंच आपली शिलाई मार्जिन, 1.5 किंवा 2 शिलाई मार्जिन आपल्याला ठेवायची आहे. हे जॉईन करून घेऊया आपण. त्यानंतर इथं खाली सरळ लाईन आपण आखून घ्या. आता पहिल्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. पहिल्या मुंड्याचा आकार हा 1 वर, त्यानंतर इथे 2.25 वर गळा घेतला आहे. आता गळा लांबी घेताना आपल्याला काय करायचं आहे, आपण जी पण गळा लांबी घेतो नॉर्मल ब्लाउजला त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायची आहे. तर इथं 7 वर मी गळा 7 वर आपला गळा असतो. तर मी इथं आता 7.5 वर एक मार्किंग करत आहे. त्यानंतर गळा रुंदी घेताना सुद्धा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही 3 सुद्धा घेऊ शकता, 2.25 घेऊ शकता. मी इथं वरती 2.25 घेतला आहे. तर इथं मी 3 वर एक मार्किंग करते. इथं आपल्याला गळ्याला तुम्हाला जो पाहिजे तो आकार तुम्ही गळ्याला देऊ शकता. इथे मी नॉर्मल गोल गळा घेत आहे. त्यानंतर आपल्याला टक्स पॉइंट टाकून घ्यायचा आहे. 11.5 वर मी इथे टक्स पॉइंट टाकते. आता आपल्याला हे जे अंतर घेतो आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचं आहे, कारण आपण आय हुकच्या पट्टीसाठी इथं सोडत नाहीये ना, तर ते अर्धा इंच आपल्याला कमी घ्यायचं आहे. आता इथे 4 वर हा टक्स आला असता तर अर्धा इंच आपल्याला कमी करायचा आहे, म्हणजे हा मी 3.5 वर घेणार आहे. हे बघा 3.5 वर हा टक्स मी घेतला आहे. त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला 1 इंच, फिटिंगच्या साईडने आपल्याला 2 इंच आणि मुंड्याच्या साईडने आपल्याला 2 इंच अशा ह्या 3 मार्किंग करून घ्यायची आहे. मधली शिलाई जर तुम्ही मारणार असाल, मधली शिलाई तर मी जेव्हा बॅक हुकचं ब्लाउज शिवते तेव्हा मधली शिलाई मी मारत नाही. जर समजा आपण मारणार असेल तर 1.5 इंचावर हे मार्क करून घ्यायचं आहे. आता ह्या सगळ्या लाईन्स आपण आखून घेऊया. आता आपल्या ह्या लाईन्स आखून झाल्या आहेत. आता हा टक्स आपल्याला जो फ्रंट टक्स आहे, जो पहिला टक्स आहे खालचा, तो 2.25 इंचावर आपल्याला द्यायचा आहे. तर बघा ह्या साईडने आपल्याला 2.25 इंचावर एक मार्किंग आणि ह्या साईडने आपल्याला 2.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपण जे इकडे वाढवलं आहे 2.25 इंच इकडून आणि 2.25 इंच इकडून, आपलं जे काही टक्स मध्ये जाणार आहे शिवण्यामध्ये, तर तिकडे आपलं कमी होईल. जे आपण नॉर्मल ब्लाउजचं जेव्हा कटिंग करतो तेव्हा सुद्धा तेच करतो. इकडे आपल्याला 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आपण जेव्हा फिटिंग करू तेव्हा जर तिकडे एक्स्ट्रा झालं तर आपण कट करू शकतो, थोडंसं वाढवाच घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या लाईन आपल्याला अशी जोडून द्यायची. आता आपला हे जे टक्स शिवण्यात जाणार आहे त्याच्यासाठी सुद्धा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पुढच्या ब्लाउज आपल्याला जे काही आपलं मागच्या हुकांचं ब्लाउज असतं त्याच्यासाठी आपल्याला इथला आणि हा गळ्याचा हे 2 बदल करावे लागतात. जर गळा
टक्स घेतला तर तो गळा खूप असा ताणला जातो इथं, आणि हे अंतर जर आपण इकडे घेतलं तर आपले जे टक्स आहे ते तिकडे जातात, व्यवस्थित बसत नाही. तर हे 2 बदल आपल्याला करायचे आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया आणि त्यानंतर आपण मागच्या भागाची मार्किंग आणि कटिंग बघूया. आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे. ही कटिंग झाली. आता आपण मागच्या भागाची कटिंग करूया. आता बघा, इथे जो काही माझा कपडा होता, जर मी पहिले मागचा भाग काढला असता तर मला पुढच्या भागाला हा कपडा उरला नसता, म्हणून पहिले पुढचा भाग काढून घ्यायचा कधी. आता इथं आता आपण मागचा भाग आपण ह्या साईडला पण आता काढू शकतो. तर बघा, आता सेम माप आपल्याला टाकून घ्यायची आहे. उंची जी आहे आपली त्याच्यापेक्षा 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा. तर उंची 14.5 आहे, तर 15.5 वर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 5.5 वर सगळ्यात पहिले आपल्याला अर्धा इंच आपला आय हुकसाठी आपल्याला इकडे सोडून द्यायचं आहे. एकदम नॉर्मल आपल्याला अर्धा इंचालाही कमी सोडलं तरी चालेल. तुम्ही जेवढं शिलाईमध्ये दाबता ना तेवढंच आपल्याला तिथं सोडायचं आहे. आता हे जे अर्धा इंच सोडले त्याच्या साईडने आपल्याला हे बघा 5.5 वर आपण हे शोल्डर टाकून घेऊया. त्यानंतर जो काही मुंडा होता तो आपण 6.5 वर जो मुंडा होता तो मुंडा आपण टाकून घेतला आहे इथं. छातीचं माप 10 इंच, 40चा चौथा भाग आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन. आता इथं कमर न टाकता मी डायरेक्ट लाईन आखून घेत आहे. त्यानंतर मागच्या मुंड्याचा आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंचावर आपल्याला हे मागचा मुंडा टाकून घ्यायचा आहे. गळा 2.25 वर घ्यायचा आहे आणि याची गळा लांबी आहे 12चा हा गळा आहे. 12 इंचाचा हा गळा आहे आपला. त्यानंतर इथं गळा रुंदी मी 3 वर घेत आहे. हा पण नॉर्मल गोल गळा आहे. आता हा गळा रुंदीला इथं आपला जास्त आहे, त्याच्यामुळे आपण इथलं जे टक्सचं अंतर आहे ते आपण एकदम 4.5 वर आपण हे अंतर घेणार आहोत आणि वरती पण आपण इथं 4.5 वर हे अंतर घेणार आहोत. आता याची पण आपली मार्किंग कंप्लीट झाली आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. मी इथं गळा ब्लाउजला जोडल्यानंतर कट करते, इथं मी गळा कट नाही करणार आहे. तर आपल्या ही मागच्या हुकांच्या ब्लाउजची अस्तरवरची आपली कटिंग करून झाली आहे. आता आपण पिसावर हे दोन्ही पार्ट आपण कट करून घेऊया. आता पिसावर कट करताना सुद्धा आपल्याला सगळ्यात पहिले पुढच्याच भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, फोल्ड ही जी फोल्ड बाजू आहे ती आपल्याकडून ठेवायची आहे आणि याची सुद्धा फोल्ड बाजू आपल्याकडून ठेवायची आहे. ह्या प्रकारे ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता मागच्या भागाची सुद्धा मी याच प्रकारे कटिंग करून घेईल आणि याची शिलाई आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.